आज आपण प्रसंग लेखन क्रमांक किती पाहणार आहोत? प्रसंग लेखन क्रमांक 5. चला, आजचा काय विषय बघा. माझी लढाई या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. माझी लढाई मध्ये काय काय लिहायचं आहे आपल्याला? अपघात व उपचार ही एक स्टोरी झाली पाहिजे की काय झाला, आपला अपघात झाला म्हणजे काय झाला, ऍक्सिडेंट. आणि मग काय करायचा, इलाज करायचा. परिस्थितीशी लढण्याची मानसिक तयारी. मग परिस्थिती खूप खराब झाली, पहिल्यांदा कोणती तयारी केली? मानसिक तयारी केली. नंतर काय केलं? मित्र मैत्रिणी कुटुंब यांची साथ सोबत. मग या अवघड परिस्थितीमध्ये कोण साथ दिली? मित्रांनी साथ दिली, घरच्यांनी साथ दिली, कुटुंबांनी. आणि उपचार व लढाई जिंकणे. आणि मग चांगला उपचार झाला आणि हे वापस नीट झालं. एवढं सगळं सांगायचं आहे आपल्याला स्टोरीमध्ये. बघा, हेडलाईन चालू करू. हेडलाईन काय आहे? माझी लढाई. मागे मागे वाचा. सकाळी अंथरुणात मी डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहतो तर औषधे, सलाईन, नर्स, डॉक्टर, चिंताक्रांत आई बाबा असे सारे दिसले. मला काही कळेना. आई सारखी विचारत होती, मी कोण आहे? मला ओळखतोस ना? माझ्या लक्षात आले. आई असे का विचारत होती? फुटबॉल खेळताना मित्राच्या पायात पाय अडकून मैदानावर पडलो होतो. तेव्हापासून मी बेशुद्धच होतो आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. शुद्धीवर आलो तेव्हा लक्षात आले, डावा पाय आणि डावा हात प्लॅस्टर मध्ये आहे. पायाचे ऑपरेशन करावे लागले होते. पुढील 6 महिने मैदानावर खेळता येणार नाही. डॉक्टरांचे हे शब्द माझ्या कानावर पडले आणि मनाशी ठरवले, आता या परिस्थितीशी लढायचे आणि जिंकायचेही. आई बाबांनी माझी समजूत घालण्यापूर्वीच मी स्वतःला सावरले. त्यांनाही माझ्या या वागण्याचे समाधान वाटले. तर आता 2 पॅसेज झाले. या 2 पॅसेज मध्ये आपल्याला काय कळालं की अचानक हे उठलं आणि झोपेतून उठल्यावर याला काय दिसायले? हे तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आजूबाजूला सलाईन, नर्स, औषध आणि चिंताक्रांत म्हणजे काय, परेशान मध्ये त्याचे आई बाबा होते. आणि त्याची आई सारखी त्याला काय प्रश्न विचारू लागली की मी कोण आहे. म्हणजे त्याच्या आईला भरोसा आहे, म्हणजे आईला त्याच्या माहीत नव्हतं अजून की याला सगळं लक्षात आहे की नाही ते. मग त्याच्या लक्षात आलं थोड्या वेळानं उठल्यावर की त्याचा काय झालता, फुटबॉल खेळताना ॲक्सिडेंट झालता. मित्राच्या पायात पाय अडकून ते पडलं होतं. आणि मग त्याला थोड्या वेळानं काय दिसलं की त्याचा डावा हात आणि डावा पाय कशामध्ये आहे? प्लास्टर मध्ये आहे. आणि डॉक्टर त्याला काय म्हणले, आता किती दिवस फुटबॉल खेळता येणार नाही? 6 महिने. आणि हे ऐकल्यावर त्यानं लगेच ठरवलं की आता या परिस्थितीशी काय करायचं? लढायचंय. म्हणजे सामना करायचा परिस्थितीचा, रडत बसायचं नाहीये. आणि त्याचं हे वागणं बघून त्याचे आई वडीलही काय झाले, जरा त्यांना बरं वाटलं की बाबा चला लेकरू चांगला आहे. आता पहिली लाईन कोण वाचते? दत्ता वाचते. त्याच्या मागे मागे वाचायचं. सकाळी अंथरुणातून मी डोळे
उघडले आणि आजूबाजूला पाहतो तर औषधे, सलाईन, नर्स, डॉक्टर, चिंताक्रांत, आई बाबा असे सारे दिसले. चला आता पुढचं कोण वाचते? पुढचं गौरव. मला काही कळेना. आई सारखी विचारत होती, मी कोण आहे? चला आता पुढचं वाचते शिवम. मला ओळखतोस ना? पुढचं वाक्य वाचणार आहे आता पार्थ. माझ्या लक्षात आले. आई असे का विचारते? परत वाच. विचारत होती ते झालं फुल स्टॉप पर्यंत. चला आता पुढचं वाक्य संदीप. फुटबॉल. खेळताना मित्राच्या पायात पाय अडकून मैदानावर पडलो होतो. तेव्हापासून मी बेशुद्धच होतो आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. चला आता पुढचं वाक्य वाचते समर्थ. हवा शुद्धीवर आलो तेव्हा लक्षात आले डावा पाय आणि डावा हात प्लास्टर मध्ये आहे. चला नेक्स्ट वाक्य आता कोण वाचणार? स्वराज. पायाचे ऑपरेशन करावे लागले होते. नेक्स्ट वाक्य आहे आता विवेक. पायाचे ऑपरेशन करावे लागले होते. पुढील 6 महिने मैदानावर खेळता येणार नाही. डॉक्टरांचे हे शब्द माझ्या कानावर पडले आणि मनाशी ठरवले, आता या परिस्थितीशी पुढे चल, पुढे वाच. लढायचे आणि
जिंक जि- जिंक जिंकायचे. जिंकायचेही. चला आता पुढचं वाक्य कोण वाचते? त्याचं नाव काय? अरविंद. सावरलेपर्यंत वाच. आई बाबांनी माझी समजूत घालण्यापूर्वी मी स्वतःला सावरले. घालण्यापूर्वीच होतं, त्यानं नुसतं घालण्यापूर्वी म्हटलं. व्यवस्थित नाही वाचत. चला यशराज पारटकर या. त्यांनाही पासून वाटलेपर्यंत. त्यांनाही माझ्या या वागण्याचे समाधान वाटले. ठीक आहे. चला आता पुढचं. नाही ना बस झालं, हे वाचलं नाही, आता मला वाचायचं. आता हे मी वाचून दाखवतो, लक्ष देऊन वाचा काय. आणि जर आता चूक वाचलं तर बघा. मला माझी शाळा वर्ग मैदानावरचे स्वच्छंदी धावणे हे सगळे घरी बसल्यावर आठवू लागले. सहली, ट्रेक या सगळ्या गोष्टी आठवणींची शिदोरी बनले होते. शाळेतील मी फुटबॉल चॅम्पियन, सर्वात अधिक गोल करणारा विक्रमवीर, सध्या फक्त आठवणींवर दिवस घालवत होतो. आता या पॅसेज मध्ये काय सांगितलं की लहानपणी जे म्हणजे ऍक्सिडेंट व्हायच्या आधीच सांगितलं त्याला. आता ते घरी बसले, ऑपरेशन झाले, प्लास्टर आहे त्याला, तर शाळेत वगैरे जाता येत नाहीये. तर त्याला काय आठवायले? शाळेतले वर्ग आणि मैदानावरचे खेळ, पळणं आठवायले त्याला. आणि हे काय होतं, फुटबॉलचा चॅम्पियन होता शाळेमधला, फुटबॉल खेळायचं शाळेमध्ये, तर त्याला जास्त शाळा आठवायली आहे. शाळेतल्या सहली आठवायल्यात. ट्रेकवर जाणं, ट्रेकवर म्हणजे ते डोंगर फिंगर चढायला जातात माहिती की नाही लोक, त्याला ट्रेकवर जाणं म्हणतात. तर या सगळ्या गोष्टी त्याला आठवायल्यात. आता पुढचा पॅसेज बघू. 2 दिवसांनी माझ्या मित्रांनी माझ्या घराचे दार ठोठावले. बास्केटबॉल, कॅरम बोर्ड, रंग, ब्रश यांच्यासह मित्रमैत्रिणींचे टोळके माझ्या खोलीत आले. शाळेतल्या गप्पा, अभ्यास, बैठे खेळ, गाणी यांनी माझी खोली दुमदुमली. मी चालू फिरू लागेपर्यंत हे रोज चालू होते. बघा तुम्हाला आठवते का आपल्या वर त्यांनी सांगितलं होतं की एक पॉइंट काय सांगायचा होता की मित्रमैत्रिणींनी कशी साथ दिली. तर मी आता याला घरी बसल्या बसल्या बोर व्हायले, तर मग मित्रमैत्रिणी याच्या घरी शाळा सुटल्यावर याच्या घरी आले. काय काय घेऊन आले सांगा बरं मला, कोण कोण सांगते काय काय आणलं? एक गोष्ट सांगा. हा गौरव तू एक सांग. अजून काय आणलं मित्रांनी घरी? हा मित्रांनी अजून घरी काय आणलं? हा अजून घरी काय आणलं? हा हा तर टोळके म्हणजे काय? मित्रांचा ग्रुप त्याच्या रूम मध्ये यायचा रोज. आणि मग काय व्हायचं? शाळेतल्या गप्पा व्हायच्या की दिवसभर शाळेत काय झालं, अभ्यास करायचे ते लेकरं त्याच्या रूम मध्ये. आणि बैठे खेळ, आता सध्या हे याचा हात आणि पाय मोडलेला असल्यामुळे याला पळता येत नव्हतं, तर बैठे खेळ म्हणजे काय? बसल्या जागी चेस, कॅरम, चित्र काढणे असे बैठे खेळ खेळू लागले. अजून काय म्हणायचे? गाणी म्हणायचे, गाण्याच्या भेंड्या खेळायचे. यांनी माझी खोली दुमदुमली म्हणजे खोलीमध्ये चांगलं वातावरण राहिलं, म्हणजे आवाज व्हायचा नेहमी, गर्दा गोंगाट राहायचा, एकट्याला त्याला बोर होऊ दिलं नाही त्याच्या मित्रांनी. मी चालू फिरू लागेपर्यंत हे रोज चालू होतं, म्हणजे रोज मित्र यायचे संध्याकाळी शाळा सुटल्यावर आणि त्याच्यासोबत वेळ घालवायचे, त्याला बोर होऊ नये म्हणून आणि त्यांना नाराज एकटे बसू नये म्हणून घरी. चला आता पुढची वाचायची कोणाची आहे चालू? ये बेटा किशोर.
मलापासून लागलेपर्यंत वाच. मला माझी शाळा वर्ग मैदानावरचे स्वच्छंदी धावणे हे सगळे घरी बसल्यावर आठवू लागले. चला आता नेक्स्ट बारी कोणाची आहे? सहलीपासून ते कुठपर्यंत वाचायचं होतं? होतेपर्यंत. सहली ट्रेक या सगळ्या गोष्टी आठवणींची शिदोरी बनले होते. शाळेतील पासून विक्रमवीर पर्यंत वाचायचं. कोण? समर्थ. शाळेतील मी फुटबॉल चॅम्पियन सर्वात अधिक गोल करणारा विक्रमवीर. चला राजवीर. शेवटचं वाक्य. सध्या फक्त आठवणींवर दिवस घालवत होतो. सलाउद्दीन. कोठावलेपर्यंत. 2 दिवसांनी माझ्या मित्रांनी माझ्या घराचे दार ठोठावले. दर्शन. सुदर्शन. बास्केटबॉल कॅरम बोर्ड रंगब्रश यांच्यासह मित्रमैत्रिणींचे टोळके माझ्या खोलीत आले. मुकुंद. शाळेतल्या गप्पा अभ्यास बेट खेळ गाणी यांनी माझी खोली दुमदुमली. लास्ट वाक्य. श्रीषा. मी चालू फिरू लागेपर्यंत परत पहिले. मी चालू फिरू लागेपर्यंत हे रोज चालू होते. चला आता पुढे मी वाचतो बघा. तर या 2 पॅसेज मध्ये हे सांगितलेलं कळालं तुम्हाला की मित्रमैत्रिणी त्याला साथ दिली. आता शेवटचा पॅसेज. एका बाजूला फिजिओथेरपी चालू होती. थेरपी चालू असताना वेदना व्हायच्या. चालताना तोल जायचा. पण सगळे सहन करीत गेलो. औषधे आहार काटेकोरपणे सांभाळत गेलो. फुटबॉल प्रशिक्षक मदने सर रोज माझे मनोबल वाढवायचे. 6 महिने कसे गेले कळलेच नाही. आता मी शाळेत चालत जाऊ लागलो आहे. माझे पाय भक्कम होत आहेत. हे माझे मलाच जाणवत आहे. फक्त थोडे दिवस थांबा.
मी तुम्हाला माझ्या लाडक्या फुटबॉल मैदानावर दिसणार आहे. शेवटच्या याच्यात काय सांगितलं की त्याला विचारायला 6 महिने फिजिओथेरपी करावी लागली त्याला. त्यामुळे खूप वेदना म्हणजे खूप त्रास व्हायचा, दुखायचं, त्याला चालताना तोल जायचा, पडायचं ते. पण तरी पण त्यानं सगळं सहन केलं. औषधे खाली टाईमवर, आहार खाल्ला बरोबर व्यवस्थित, काटेकोरपणे सांभाळलं, म्हणजे करेक्ट टाईमला औषधं खाल्ले, करेक्ट टाईमला जेवण केलं. त्यामुळे त्याची तब्येत चांगली झाली. या काळात त्याचे फुटबॉलच्या सरचं नाव कोण सांगते? मयुरी. मदने सर. प्रशिक्षक म्हणजे कोच असते, ते नाव नाहीये. फुटबॉलच्या कोचचं नाव, प्रशिक्षक म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? कोच. तर फुटबॉल कोच कोण आहे म्हटलं तर मदने सर म्हणायचं, प्रशिक्षक म्हणायचं नाही. मनोबल वाढवायचे म्हणजे त्याला काय करायचे? मोटिवेट करायचे. 6 महिने कसे गेले त्याला कळालंच नाही. आणि मग तो परत 6 महिन्यानंतर हळूहळू चालत शाळेत जाऊ लागला. अजून मैदानावर गेला नव्हता. ते म्हणाले की थांबा थोडे दिवस, अजून थोडे दिवस गेले की त्याचे पाय अजून चांगले होतील आणि मग त्याला फुटबॉलच्या मैदानावर जाऊन फुटबॉल खेळता येईल. चला, कोणाची बारी चालू आहे? तेजस्विनी खंडागळे. इथून इथपर्यंत. एका बाजूला फिजिओथेरपी चालू होती. थेरपी झालं. शुभ्रा. थेरपी चालू असताना वेदना व्हायच्या. चालताना तोल जायचा. पण सगळे सहन करीत गेलो. चला नेक्स्ट, अंजली. औषधे आहार काटेकोरपणे सांभाळत गेलो. महिमा. फुटबॉल प्रशिक्षक मदने सर रोज माझे मनोबल वाढवायचे. 6 महिने कसे गेले कळलेच नाही. आता मी शाळेत चालत जाऊ लागलो आहे. चला नेक्स्ट, स्नेहल. माझे पाय भक्कम होत आहेत. हे माझे मलाच जाणवत आहे. ईश्वरी पतंगे. फक्त थोडे दिवस थांबा. चला शेवटचं वाक्य आहे श्रुती साखरे. मी तुम्हाला माझ्या लाडक्या फुटबॉल मैदानावर दिसणार आहे. तर अशा प्रकारे आपलं हे प्रसंग लेखन संपलं. असे 2-3 पॅसेज करून सगळे कव्हर करावे लागतात आपल्याला. पॉईंट जेवढे आपल्याला पॉईंट प्रश्नात सांगितले होते तेवढे सगळे पॉईंट काय करावे लागतात? कव्हर करावे लागतात. आणि ग्रामर चांगलं पाहिजे. तर तुम्हाला किती मार्क भेटतात? 8 मार्कासाठी असते एवढं.